आजचा नवा दिवस, नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे अहंकारी राजा. काय नाव आहे कथेचं? अहंकार कशाला म्हणतो रे आपण? गर्व, अहंकार हे माणसाचे दुर्गुण आहेत. काय ते? वाईट गुण आहेत. या अहंकाराने नाश होतो. गर्वाचं घर खाली म्हणतो की नाही आपण, तसा एक राजा होता आणि त्या राजामध्ये खूप अहंकार असा खचखचून भरलेला होता. तो कुठल्याही युद्धामध्ये जिंकला की खूप बढाया मारायचा. त्याच्याकडे असणारी संपत्ती होती, राजसत्ता होती, त्याला खूप गर्व होता. मग या गरिष्ठ राजाला सगळी दरबार, सगळी जनता काय झाली होती? कुठे त्याच्यावरती नाराज होती, वैतागली होती. राजा चांगला आहे पण कसा होता? गर्विष्ठ होता. कोणालाही नीट बोलत नव्हता, कोणालाही खालीउतर बोलायचा, दुसऱ्याला कमी लेखायचा. त्या राज्यामध्ये एक पंडित होता, एक महाराज, एक पंडित होता. त्यानं ठरवलं की आपण आता या राजाचा काय करायचा? अहंकार उतरवायचा. आणि मग तो पंडित काय झाला, त्या राजाच्या दरबारामध्ये गेला. गेल्यानंतर राज दरबार भरलेला होता. गेल्यानंतर पंडित तिथं गेला की राजा म्हणला, काय पंडित, काय हाल आवलं तुझी? तो म्हणे, काय नाही महाराज. सांग म्हणे, तुला काय पाहिजे? तुला किती धन पाहिजे, किती दौलत पाहिजे, किती पैसे पाहिजेत? तू नुसतं माग, तुला लगेच देऊन टाकतो. यावर तो पंडित हसायला लागला. पंडित काय व्हायला लागला? हसायला लागला. त्या राजाच्या सैनिकांना त्यांना राग आला ना. राजावर एक पंडित हसायला लागलाय. ते सैनिक लगेच त्या पंडिताला मारायला धावले ना. पण त्या सेनापतीने त्यांना पकडलं. म्हणे, त्या पंडिताचं म्हणणं काय ते तरी ऐका. तो पंडित म्हणाला, राजन माफ करा, मी लहान थोडी मोठा घास घेतोय, पण तुमच्याकडे मला देण्यासारखं काय हो? काय आहे तुमच्याकडे मला देण्यासारखं? तुमच्या स्वतःचं असं काय आहे? अहो, तुम्ही जन्माला आलात हे तुमच्या आई वडिलांचं पुण्य. तुम्ही काय आभाळातून पडलात काय? तुम्ही जन्माला आलात म्हणजे हे कोणाचं पुण्य? कोणाचं? आई वडिलांचं. आणि तुम्ही मला सांगताय धन देतो, दौलत देतो, हे देतो, ते देतो. अहो, हे तुमच्या तिजोरीमध्ये जे जमा झालेलं धन आहे, दौलत आहे, ही सगळी कोणाची हो? या गोर गरीब जनतेच्या महसुलातून मिळालेली ही देणगी तुमची का स्वतःची? ती स्वतःची आहे का? ही गोर गरीब जनतेची मालमत्ता आहे ना. आणि तुम्ही एखादा विजय मला जर देतो म्हणालात तर हा विजय तुमचा एकट्याच आहे का हो? अहो, सगळं सैनिक ज्यावेळेस लढतं, आपल्या प्राणाची बाजी लावतं, त्यावेळेस विजय होतो. हा तरी तुमचा एकट्याचा असतोय का? आणि झालं शेवटी तुमचे प्राण, हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाहीत. बरोबर आहे की नाही? तुमचे प्राण हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाहीत. मग तुमचं असं स्वतःच काय आहे की ते तुम्ही मला द्यायला लागलात? यावर राजा खजील झाला. यावर राजा काय झाला? त्याला लाज वाटली स्वतःची. तुम्हाला काय वाटतं या बोधकथेतून? हा, कधी पैशाचा गर्व करायचा नाही. बरोबर. कधी कधी आपलं सरकार पण आपल्याला खूप बढाया मारतं. आम्ही शेतकऱ्यांना हे दिलं, आम्ही शेतकऱ्यांना ते दिलं, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, शेतकऱ्यांना आम्ही अतिवृष्टी अनुदान दिलं. अहो, सरकारनं दिलं म्हणजे कोणाचं दिलं? अहो, आपलंच दिलं ना. आपल्याच महसुलातून सरकार चालतं की नाही? मग सरकारनं जे दिलं ते कोणाचं दिलं? अहो, आपलं जनतेला दिलं. बरोबर आहे की नाही? म्हणून या बोधकथेमधून हाच बोध घ्यायचा आहे की गर्व, अहंकार, ताठरपणा म्हणतो आपण त्याला, हा बिलकुल कामाचा नाही. ठीक आहे.